नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त आहात ना? आज आपण मटण किमा बनवणार आहोत. त्यासाठी 750 ग्राम म्हणजे पाऊण किलो मटण किमा स्वच्छ धुवून घेतला आहे. वाटण करण्यासाठी 2 इंच आलं, 8-9 लसूण पाकळ्या, 6-7 हिरव्या मिरच्या, 2 मध्यम आकाराचे कांदे, कोथिंबीर, 4 चमचे सुकं ओलं खोबरं, गरम मसाले अर्धा तास अगोदर भिजत ठेवले होते. हे सगळं बारीक वाटून घेऊया. कुकरमध्ये साधारण 3 मोठे चमचे तेल गरम करून त्यामध्ये खडे गरम मसाले परतवून घेऊया. यामध्ये काळा मिरी, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, चक्रीफूल, हिरवी वेलची घेतली आहे. 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालूया आणि परतवून घेऊया. कांदा हलका ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घालूया आणि नरम होईपर्यंत परतवून घेऊया. 1 चमचा कांदा लसूण मसाला घालूया. हा मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे. कांदा टोमॅटो नरम होईपर्यंत परतवून घ्यायचे. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालूया आणि मिक्स करून घेऊया. हे वाटण आपण कच्चं वाटून घेतलं आहे, त्यामुळे मंद आचेवर वाटण छान परतवून घेऊया, जेणेकरून त्यामधलं कच्चेपणा निघून जाईल. यामध्ये अर्धा चमचा हळद, प्रत्येकी 1 चमचा धणे जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर घालून परतवून घेऊया. हे मसाले आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचे आहेत. यामध्ये खिमा मिक्स करूया, छान परतवून घेऊया. चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर 10 मिनिटे छान परतवून घेऊया. साधारण 1.5 ग्लास गरम पाणी घालूया व मिक्स करूया. कुकरचं झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊया. खिमा तयार आहे. अजून घट्ट हवा असेल तर आटून घेऊ शकतो, पण पावाबरोबर खाण्यासाठी इतका घट्ट बरोबर आहे. नक्की करून पहा ही रेसिपी. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि हो, मस्त रहा, छान रहा आणि सर्वात महत्त्वाचं, खात रहा.